जेली रेसिपीजमध्ये आपलं स्वागत आहे. तर आज आपण बनवणार आहोत अंडा भुर्जी. इकडे आपल्याला हिरव्या मिरच्या लागणार आहेत, कांदे लागणार आहेत 2 आणि 1 टोमॅटो लागणार आहे, कोथिंबीर. दुसरीकडे मी 3 अंडी घेतलेली आहेत, चिमूटभर हळद आणि जिरे, चवीपुरतं मीठ. आपण आज अंडा भुर्जी बनवणार आहोत पिवळ्या कलरची. तर सगळ्यात प्रथम मी आता कढईमध्ये तेल गरम करायला ठेवणार आहे. तेल जरा तापू द्यायचं. घरामध्ये काही भाजी नसेल तर आपण पटकन बनवायला येते आपल्याला. एकदम साधी सोपी रेसिपी आहे. आता तेलामध्ये मी जिरे टाकलेले आहेत. त्याच्यानंतर कांदा टाकलेला आहे. कांदा थोडासा लालसर होईपर्यंत भाजून द्यायचा. जास्त कांदा भाजायचा नाही. कांदा थोडा भाजेपर्यंत आपण थांबूया. माझ्या रेसिपी तुम्हाला कशा वाटतात, आवडत असतील तर प्लीज सबस्क्राईब करा आणि कमेंट करायला विसरू नका. आता इकडे मी मिरच्या टाकलेल्या आहेत. मिरच्या थोड्याशा भाजून घेऊया. तिखट मिरच्या घ्यायच्या. इकडे मी 4 मिरच्या कापून घेतलेल्या आहेत. कांद्यामध्ये मिरच्यासुद्धा आपण जरा भाजून घेऊया. मिरच्या पण आपल्या भाजत आलेल्या आहेत कांद्यामध्ये. त्याच्यामध्ये आता आपण टोमॅटो टाकत आहोत. टोमॅटो एकच घेतलेला आहे मी. तो सुद्धा आता आपण कांद्या आणि तेलामध्ये परतून घेऊया. पाच मिनिटामध्ये होणारी रेसिपी आहे. तुम्ही ह्याला पावासोबत पण खाऊ शकता. आपला टोमॅटोसुद्धा भाजत आलेला आहे. टोमॅटो भाजत आल्यानंतर आपण आता ह्याच्यामध्ये हळद घालूया. हळद जास्त घालायची नाही, एकदम चिमूटभर हळद घालायची आहे. आता चवीपुरतं मीठ घालूया आपण ह्याच्यामध्ये. आणि आपली अंडी आहेत ती आता फोडून घेऊया ह्याच्यामध्ये. हे सगळं मिश्रण भाजल्यानंतर आपण शेवटला अंडी घालायची आहेत. अंडी पण आपण आता थोडीशी परतून घेऊया तेलामध्ये. अंडी आता ह्याच्यामध्ये मी घातलेली आहेत. आता ते आपण परतून घेऊया व्यवस्थित. आणि हे सर्व करताना आपण गॅस एकदम मंद आचेवरती ठेवायचा. गॅस फास्ट करायचा नाही, नाहीतर ते खालचं आवरण असतं ते करपू शकतं. त्यामुळे गॅस एकदम मंद आचेवर ठेवायचा. आता हे थोडंसं आपण व्यवस्थित तेलामध्ये परतू द्यायचं आणि वरून कोथिंबिरीने सर्व करायचं. खूप छान होते ही रेसिपी. एकदम साधी सोपी आहे. एकदा नक्की ट्राय करून बघा तुम्ही. आणि माझ्या रेसिपीज तुम्हाला आवडत असेल तर प्लीज सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअरसुद्धा करा. तर बघू शकता अशा पद्धतीने आपली झाली आहे अंडा भुर्जी. ही तुम्ही पावासोबतसुद्धा खाऊ शकता किंवा चपातीसोबतसुद्धा खूप छान लागते. अतिशय साधी आणि सोपी आहे. बघू शकता आपली तयार झालेली आहे अंडा भुर्जी. थँक यू. बाय.